Hello everyone. In MSN subject, I will explain a topic patient positioning in operation theater. Number of positioning आपण प्रोव्हाइड करतो इन ऑपरेशन थिएटरमध्ये पेशंटला. आपण एक छोटासा पार्ट आहे, लगेच तुम्हाला अंडरस्टँडिंग असणार की कोणत्या टाईप ऑफ पोझिशनिंग आपण देतो पेशंटला सर्जिकल प्रोसिजरसाठी. ओके, इन ऑपरेशन थिएटरमध्ये. सो फर्स्ट वन आपण बघणार आहे गोल ऑफ पेशंट पोझिशनिंग. प्रमोट प्रॉपर फिजिओलॉजिकल अलाइनमेंट. जे पण फिजिओलॉजिकल अलाइनमेंट असतात ते प्रॉपरली आपण फॉलो केले पाहिजेत, प्रमोट केले पाहिजेत प्रॉपरली इन ऑपरेशन थिएटरमध्ये. मिनिमल इंटरफेरन्स विथ द सर्क्युलेशन्स. त्यांच्यामध्ये प्रॉपरली सर्क्युलेशन झालेलं पाहिजे, इंटरफेरन्स झालं पाहिजे प्रॉपरली इन त्यांच्या बॉडीमध्ये. प्रोटेक्शन्स ऑफ स्केलेटल अँड द न्यूरोमस्क्युलर स्ट्रक्चर्स. आपल्याला प्रोटेक्ट करायचे जे पण स्केलेटल पार्ट असेल त्यांच्या बॉडीतला, त्यानंतर न्यूरोमस्क्युलर स्ट्रक्चर्स असेल त्यांच्या बॉडीमधलं, या ठिकाणी यांना प्रॉपरली आपल्याला प्रोटेक्ट करायचं आहे. ऑप्टिमम एक्सपोजर टू द ऑपरेटिव्ह अँड द अनेस्थेटिक साईट. जे पण एक्सपोजर असतो, ओके, ऑपरेटिव्हमध्ये आणि अनेस्थेटिक साईटमध्ये आपल्याला ऑप्टिमम एक्सपोजर प्रोव्हाइड करायचं आहे पेशंटला इन ऑपरेशन थिएटरमध्ये. प्रोव्हाइड करायचं आहे पेशंटला कम्फर्ट आणि सेफ्टी. आता पेशंटला कम्फर्ट आणि सेफ्टी म्हणजे काय? आता ज्यावेळेला आपण पेशंटला पोझिशनिंग देणार आहे, सो पोझिशनिंगमध्येच आपण पेशंटला कम्फर्ट कसं प्रोव्हाइड करणार आहे आणि पेशंटची सेफ्टी आपण कशी फॉलो करणार आहे. सपोज पेशंटला आपण फॉल अँड डाऊन होऊ देऊ शकत नाही ज्यावेळेला सर्जिकल प्रोसिजर असेल त्यावेळेला. सो त्या ठिकाणी पण त्याच टाईपमध्ये बेड अवेलेबल असतात इन ओटीमध्ये की पेशंटची प्रॉपरली बॉडी अलाइनमेंट होते. की ज्यावेळेला मला माहिती आहे की माझी जर हार्टची सर्जरी आहे, सो मला हार्ट लेवललासुद्धा कम्फर्ट असणार आहेत माझ्या बॉडीमध्ये आणि मी माझी जी अलाइनमेंट आहे ती पण सुद्धा त्या ठिकाणी प्रॉपरली असणार आहे. सो बेड जे असतात ते डिपेंड असतात सर्जरीवर सुद्धा. आणि OT जे रूम असतात ना, ऑपरेशन रूम, ती सुद्धा त्या ठिकाणी अवेलेबल असते. जर का कार्डिॲकचा केस असेल तर कार्डिॲक ऑपरेशन रूममध्येच होणार. त्यानंतर GIचा केस असेल तर GI ऑपरेटिंग रूममध्ये सुद्धा होऊ शकतो. म्हणजे ती बेडवरती डिपेंड असते त्यांची कम्फर्ट झोन आणि त्यांची सेफ्टी. बेड सेफ्टी असो किंवा पेशंटची सेफ्टी असते. त्यानंतर आहे मेंटेनन्स ऑफ पेशंट डिग्निटी. आपल्याला पेशंटची डिग्निटी मेंटेन करायची ज्यावेळेला आपण पेशंटला क्लीनअप करणार आहेत, ओके, ओपन अप करणार आहे सर्व. सो त्यावेळेलासुद्धा आपल्याला पेशंटची मेंटेन करायची डिग्निटी, पेशंटची प्रायव्हसी अँड ऑल थिंग. स्टॅबिलिटी अँड द सिक्युरिटी इन पोझिशन. सिक्युरिटी प्रोव्हाइड करायची ॲट द टाईम ऑफ पोझिशन अँड द स्टॅबिलिटी, म्हणजे स्टेबल ऑफ पेशंटला प्रॉपरली ठेवायचं आहे इन ऑपरेशन रूममध्ये. सो हे आपले गोल आहेत. जे गोल्स काय बोलतात की प्रॉपरली पेशंटची पोझिशनिंग आपण कशी पाहिजे, ओके, हे आपले गोल आहेत. टॉपिक काय? पेशंट पोझिशनिंग ऑपरेशन थिएटरमध्ये. ऑपरेटिव्ह नर्सिंग रोल्स काय आहेत? इन्शुअर पेशंट इज फुल्ली ॲनेस्थेटिक बिफोर पोझिशनिंग. ज्यावेळेला आपण पेशंटला पोझिशनिंग देणार आहे त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे? पेशंटला ॲनेस्थेशिया प्रोव्हाइड करायचं आहे. ॲनेस्थेशिया मग तो 2 टाईपचे असतात, एक जनरल ॲनेस्थेशिया आणि एक लोकल ॲनेस्थेशिया. सो आपण जनरल ॲनेस्थेशिया आपण प्रोव्हाइड करतो पेशंटला ॲट द टाईम ऑफ सर्जरी. त्यामध्ये पण नंबर ऑफ ॲनेस्थेशिया अवेलेबल असतात जनरल आणि लोकलच्या अंडरसुद्धा. सो ते पण आपण या ठिकाणी बघू ॲनेस्थेशिया कोणत्या टाईपचे आहेत आणि आपण केव्हा देतो आणि किती टाईम ड्युरेशनपर्यंत त्यांचा ॲनेस्थेशिया हा पिरियड चालतो. त्यानंतर आहे नेवर पोझिशन्स विदाऊट ॲनेस्थेटिक सुपरविजन. सो आपण ज्यावेळेला पोझिशनिंग देणार आहेत, ओके, सो विदाऊट सुपरविजन आपण त्यांना ॲनेस्थेटिक सुपरविजन आपण त्यांना फॉलोअप करायचं नाही आहे, ओके. विथ आपल्याला त्यांना सुपरविजन पण पाहिजे. ॲनेस्थेशियोलॉजिस्ट त्या ठिकाणी मॉनिटरिंग करणार आहे अँड ऑल थिंग. टेबल फिटिंग मस्ट बी प्लेस विदाऊट ऑब्स्ट्रक्शन्स टू इन्सिजन साईड. ज्यावेळेला आपण टेबल साईज फिट करतो पेशंटची बिफोर द ॲनेस्थेशिया, त्यावेळेला आपण काय करणार आहे? प्लेस करणार पेशंटला इन टेबलवरती. प्रॉपरली पेशंटची साईज म्हणजे बेड साईज आपण प्लेस करणार आहे. विदाऊट ऑब्स्ट्रक्शन म्हणजे काय? ज्यावेळेला मी सर्जरीमध्ये इन्सिजन करणार आहे, सो मला काही ऑब्स्ट्रक्शन आले पाहिजे नाही, कारण की पेशंटची बेडची साईज छोटी आहे, लहान आहे, मोठी. सो त्या ठिकाणी सेटअप करतात आणि मगच प्रोसिजरला स्टार्ट करतात. ऑल फिटिंग अँड द अटॅचमेंट मस्ट बी सिक्युअर कम्प्लिटली. जे पण फिटिंग असते आणि अटॅचमेंट असते पेशंटची ती प्रॉपरली कम्प्लिटेड झाली पाहिजेत. एर्गोनॉमिक केअर विथ लिस्ट पोझिशनिंग, ओके. जे पण केअर आपण प्रोव्हाइड करणार आहे ती विथ लिस्ट पाहिजेत आपल्याला, ओके, व्हाय लिस्ट पाहिजेत की आपण ज्यावेळेला पोझिशनिंग प्रोव्हाइड केली पेशंटला, ओके, पेशंटची पोझिशनिंग काय आणि पेशंटची ऑपरेशन केअर काय हे आपल्याला माहिती पाहिजे. अप्लाइंग
त्या टर्मी प्लेट ऑन पेशंटच्या साईडला, म्हणजे काय पेशंट फॉलन डाऊन होणार नाही, पेशंटला प्रॉपरली पोझिशनिंग भेटणार आहे. त्यानंतर इंट्रा ऑपरेटिव्ह नर्सिंग कन्सिडरेशन ॲट द टाईम ऑफ ऑपरेटिव्ह साईट. मेंटेन ऑफ अनइम्पेअर्ड रेस्पिरेटरी ॲक्शन. आपल्याला मेंटेन करायची पेशंटची रेस्पिरेटरी ॲक्शन जे पण असेल, मॉनिटरिंग करायचं पेशंटचं रेस्पिरेटरी रेट वगैरे जे पण असेल ऑल ते. मेंटेनन्स ऑफ फिजिओलॉजिकल अलाइनमेंट फ्रॉम प्रेशर. मेंटेन ठेवायचं आपल्याला जे पण फिजिओलॉजिकल अलाइनमेंट असेल पेशंटचा प्रेशरचा. ओके. त्यानंतर आपल्याला हा सगळा डाटा जो आहे ते रेकॉर्ड करावा लागतो हाफ अवरमध्ये. ओके. आता पेशंटची मॉनिटरिंग कशी चालू आहे सध्या, रेस्पिरेटरी रेट किती आहे, टेम्परेचर किती, ब्लड प्रेशर किती आहे आणि ECG कसं आहे पेशंटचं, हे सगळं कोण करतं, ॲनेस्थेसिओलॉजिस्ट हे त्या ठिकाणी मॉनिटर करतात त्यांच्या पेशंटच्या फाईलमध्ये. मेंटेन ऑफ ॲडिक्वेट सर्क्युलेशन्स अवॉइडिंग इम्पेअर्ड व्हेनस रिटर्न. मेंटेन ठेवायचं आपल्याला त्यांचं ॲडिक्वेट सर्क्युलेशन्स, अवॉइड करायचं आपल्याला व्हेनस रिटर्न, म्हणजे काय बॅक फ्लो होणार नाही इन टू द व्हेनसच्या अंडर. मेंटेनन्स ऑफ बॉडी टेम्परेचर बाय लिमिटिंग एक्सपोजर. मेंटेन ठेवायचं आहे बॉडी टेम्परेचर पेशंटचं, जास्त पेशंट हायपोथर्मियामध्ये पण जायला नको आणि हायपर टेन्शनमध्ये पण सुद्धा पेशंट जायला नको. सो आपल्याला लिमिट ठेवायची, प्रॉपरली मेंटेन ठेवायचं आहे, मॉनिटर करायचं आहे. अवॉइडिंग मेटल कॉन्टॅक्ट. जो पण मेटलचा कॉन्टॅक्ट असेल ॲट द टाईम ऑफ रेडिएशन आपण एक्सप्लोअर करणार आहे पेशंटचं, तर त्यावेळेला आपल्याला अवॉइड करायचं आहे मेटलचा कॉन्टॅक्ट टू द पेशंटपासून. सफिशियंट स्टाफ अँड द इक्विपमेंट फॉर पोझिशन. सफिशियंट स्टाफ पाहिजे त्या ठिकाणी आणि इक्विपमेंट जे पण असेल पोझिशनिंगसाठी त्या ठिकाणी अवेलेबल पाहिजे. प्रेशर ओव्हर द पेशंट विल बी फॉलो. ओके. ॲट द टाईम ऑफ इंट्रा ऑपरेटिव्ह नर्सिंग कन्सिडरेशन. पोझिशन्स डिव्हायसेस कोणते कोणते असतात. पेशंट पोझिशन डिव्हाइस कॅन बी डिवायडेड इंटू 2 कॅटेगरीज. 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड होतात. 1 विच आर प्रायमरी जनरेटेड टुवर्ड द प्रेशर रिलीफ. एक असा असतो की जो प्रेशर रिलीफ करतो पेशंटचा प्रायमरीली वन्स, आणि सेकंड वन कसा असतो विच आर डिझायनेटेड टू प्रोव्हाइड बेटर ॲक्सेस टू द सर्जिकल साईट. सेकंड वन असा असतो डिव्हायसेस की जो डिझाईन करणार आपण प्रॉपरली तो प्रोव्हाइड करण्यासाठी पेशंटच्या सर्जिकल साईडला. ओके. सर्जिकल साईडला आपण तो प्रोव्हाइड करतो. टेबल ॲक्सेसरीज अँड अटॅचमेंट. आता या ठिकाणी बघा बेड अटॅचमेंट असतात, टेबल अटॅचमेंट असतात पेशंटचे. आता या ठिकाणी बघा एक बेड आहे पण तो नंबर ऑफ टाईप ऑफ फोल्ड करला जातात. म्हणजे कसं जो पेशंटची सर्जरी असेल, ज्या पेशंटची डायग्नोसिस असेल त्यानुसार आपण हे पेशंटचं सेटअप करतो. आता पोझिशनिंग ड्युरिंग द इंडक्शन्स ऑफ ॲनेस्थेशिया. ज्यावेळेला ॲनेस्थेशिया आपण देतो पेशंटला, कोणत्या ॲनेस्थेशिया देणार आहे, कोणत्या रूटने देणार आहे ते पण आपल्याला माहिती पाहिजे. सुपाईन पोझिशन आपण प्रोव्हाइड करतो, हेड एक्सटेंडेड करतो, नेक फ्लेक्स करतो. एम काय आपला टू व्हिज्युअलाइज ओरल फॅरेंजियल अँड द ट्रॅकिया स्पेस. सुपाईन पोझिशनिंग देणार आपण ड्युरिंग द ॲनेस्थेशियाच्या वेळेला. हेड कसं करणार, एक्सटेंड करणार खालच्या साईडला, नेक फ्लेक्स करायला लावणार. आणि मग आपल्याला काय बघायचं आहे की पेशंटचा ट्रॅकिया, पेशंटचा फॅरेंजियल साईड आणि पेशंटचा ओरल साईड आपल्याला त्या ठिकाणी स्पेस दिसला पाहिजे. त्यासाठी पॉसिबल कॉम्प्लिकेशन्स काय की ट्रॉमा टू लिप्स. ओके. लिप्सला इंजुरी होऊ शकते, ट्रॉमा होऊ शकतो, अँड टीथला होऊ शकतो. जॉ डिसलोकेशन होऊ शकतं ॲट द टाईम ऑफ सुपाईन पोझिशन आपण देणार. हेड एक्सटेंड करणार आणि नेक फ्लेक्स करणार त्यावेळेला होऊ शकते. हे चान्सेस आहे, कॉम्प्लिकेशन्स आहे, पण आपण हे याची प्रिकॉशन घेतो, आपण हे फॉलोअप करतो. जॉ डिसलोकेशन होऊ शकतो, डायरेंजियल किंवा व्होकल कॉर्ड आपण त्या ठिकाणी इंजुरी होऊ शकते त्यांना. एपिस्टॅसिस अँड द ट्रॉमा टू फॅरेंजियल वॉल. एपिस्टॅसिस म्हणजे काय, नोज ब्लिडिंग होऊ शकते, ट्रॉमा होऊ शकतो फॅरेंजियल वॉल म्हणून. ओके. सो हे पोझिशनिंगचे ज्या वेळेला ॲनेस्थेशिया प्रोव्हाइड करतात त्यावेळेला हे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात ॲट द टाईम ऑफ गिविंग द ॲनेस्थेशिया. आता ही सुपाईन पोझिशन आहे. सुपाईन पोझिशन आपण मोस्ट ऑफ सगळ्या स्पेशलमध्ये देतो, पण ॲट द टाईम ऑफ पेशंटची सर्जरी काय, ओके, पेशंटचे सर्जिकल पार्ट कोणता आहे त्यानुसार आपण पेशंटला पोझिशन देणार. सुपाईन पोझिशनमध्ये कोणते आपण सर्जरी करू शकतो. ॲबडोमिनल सर्जरी आहेत. ओके. त्यानंतर हेड सर्जरी असेल, ओके, माउथ सर्जरी असेल, ह्या ठिकाणी आपण सुपाईन पोझिशनही देतो. आता नर्सिंग प्रिकॉशन्स अँड पोटेन्शियल कॉम्प्लिकेशन्स काय. हेड नॉट हायपर एक्सटेंडेड, म्हणजे जास्त पण आपल्याला एक्सटेंड करायचं नाही हेडला. सो त्यामुळे काय होऊ शकतो, बॅक एक होऊ शकतो. रिझल्ट फ्रॉम अनसपोर्टेड लंबोसॅक्रल कर्वेचर. याच्यामुळे हे आपल्याला काय होऊ शकतो, बॅक पेन, आणि ते आपल्याला लंबोसॅक्रल रिजनमध्ये कर्वेचरमध्ये आपल्याला हे होऊ शकतं. अनसपोर्ट भेटला तर बॅक पेन होऊ शकतो. टू इन्शुअर दॅट आर नॉट अबडक्टेड बिलो 90 डिग्री, म्हणजे जास्त पण खाली नको जायला, जास्त पण वरती नको जायला. ओके.
आर्मबोर्ड इज पॅडेड, म्हणजे आर्मच्या साईडला काय असतात, पॅडेड असतात. रिझन काय, पॅरालिसिस ऑफ आर्म अँड हँड ड्यू टू ओव्हर अबडक्शन. जर का जास्त अबडक्शन झालेलं असेल पेशंटचा, सो आर्म आणि हँडला काय होऊ शकतो, पॅरालाइज होण्यापासून अवॉइड करू शकतो आपण. हँड इन प्रोन पोझिशन, ओके, म्हणजे आपण हँड प्रोन पोझिशनमध्येच ठेवणार आहेत. ओके, आर्म डू नॉट ओव्हरलॅप और हँग ओव्हर टेबल एज. ओव्हरलॅप पण करणार नाही आपण आर्मला, आणि कुठे ठेवणार आहे आपण, टेबलच्या एजवरती, म्हणजे साईडला बघा हा टेबलचा एज असतो, हा या ठिकाणी कशी पोझिशन दिलेली पेशंटला त्या टाईपमध्ये. त्यानंतर पेशंट प्रोटेक्टेड फ्रॉम द मेटल कॉन्टॅक्ट. पेशंटला काय करायचं आहे, मेटल कॉन्टॅक्टपासून प्रोटेक्ट करायचं आहे. बोनी प्रोमिनन्स आर प्रोटेक्टेड, जे पण बोन प्रोमिनन्स असतात ते प्रोटेक्ट करायचे आपल्याला. ऑक्युपाइड असेल, स्कॅपुला असेल, थोरॅसिक व्हर्टिब्रा असेल, ओलेरॅनम सॅक्रम असेल, ओके, कोकिक्स असेल, त्यानंतर कॅल्सिनेनस असेल, हे आपल्याला बोनी प्रोमिनन्स प्रोटेक्ट करायचे असतात. हे नर्सिंग प्रिकॉशन्स आहे. पोटेन्शियल कॉम्प्लिकेशन काय होऊ शकतो, रेडियल किंवा अल्नर नर्व पाल्सी होऊ शकते ड्यू टू काय, आर्म और एल्बो हँगिंग और टाईट स्ट्रेपिंगसाठी. ज्यावेळेला जर का आर्म हा ओव्हरलॅप केला आपण, त्यामुळे काय होऊ शकतो, रेडियल आर्टरी किंवा अल्नर नर्व किंवा रेडियल नर्व, अल्नर नर्व याच्यामध्ये पाल्सी होऊ शकते. ओके, म्हणजेच डिफिकल्टी होऊ शकते फॉर द एल्बो हँगिंग करण्यासाठी. म्हणजे जोपर्यंत आपण हँगिंग करणार आहेत पेशंटचा एल्बो, तोपर्यंत टाईटनिंग होऊ शकते, स्ट्रॅपिंगसुद्धा होऊ शकते. त्यानंतर आपण काय करणार आहेत, कंटिन्युअस प्रेशर्स ऑन द कॅल्वस मे कॉज व्हेनस स्टॅसिस रिझल्टिंग थ्रोम्बोसिस विच कॅन लीड टू पल्मोनरी एम्बोलिझम. आपण जर का कंटिन्युअस प्रेशर प्रोव्हाइड केलं ऑन द व्हेनस स्टॅसिसवर, सो रिझल्ट काय होऊ शकतो, थ्रोम्बोसिस होऊ शकतो. ओके, म्हणजे त्या ठिकाणी ब्लड क्लॉट होऊ शकतो. त्यानंतर आहे पल्मोनरी एम्बोलिझम, म्हणजेच काय, बबल फॉर्मेशन होऊ शकतात पल्मोनरी रिजनमध्ये. सो पेशंटला चान्सेस आहे रिस्क होण्याचे. सो पोटेन्शियल प्रेशर प्रोव्हाइड कुठं करतो आपण, ऑक्सिपूट स्कॅपुलामध्ये करू शकतो. त्यानंतर थोरॅसिक व्हर्टिब्रा असेल, ओके, सेक्रम आणि कोकिक्स असेल. त्यानंतर कॅल्सिनेनस कुठं असतो, फूडच्या साईडला. ओके, ओलेरॅनम कुठं असतो, बिलो द आपल्या हँडला. ओके, सो ह्या ठिकाणी आपण पोटेन्शियल प्रेशर पॉईंट हे असतात, या ठिकाणी आपण त्यांची केअर घ्यायची. समजलं. सुपाईन पोझिशन आपण प्रोव्हाइड करतो, लॅटरल पोझिशनसुद्धा आपण प्रोव्हाइड करतो पेशंटला, आणि प्रोन पोझिशनसुद्धा प्रोव्हाइड करतो आपण पेशंटला. ओके, सो या पोझिशनिंग असतात आपल्या, ज्यावेळेला आपण पेशंटला प्रोव्हाइड करतो ॲज पर त्यांच्या सर्जिकल साईडनुसार. समजलं सर्वांना. या ठिकाणी आपला आजचा लेक्चर होता, पोझिशनिंग कशी प्रोव्हाइड करतो, प्रिकॉशन्स कसे घेतले पाहिजे, टेबल कसे असतात, टेबलचे अटॅचमेंट अँड ऑल थिंग. आता यामध्ये पोझिशनिंग सुपाईन पोझिशन आहे, लॅटरल पोझिशन आहे, ओके, साईड लॅटरल असेल, ओके, साईड लॅटरल नंतर लिथोथर्मल पोझिशन असतं डिलिव्हरीच्या वेळेला. त्यानंतर ट्रेंडर बंक पोझिशन असतात, ऑल सारख्या टाईपच्या पोझिशन असतात. मी तुम्हाला एक लिंक शेअर करतो, ज्या ठिकाणी मी पोझिशनिंगवर सेपरेट लेक्चर घेतलेलं आहे. ओके, थँक्यू सो मच फॉर एव्हरीवन.